तर एखादी दुर्घटना घडली की त्या निमित्तानं कारवाईचं सोंग केलं जातं। पुण्यात देखील तोच प्रकार घडत असल्याची विरोधकांना सध्या शंका आहे। विरोधक आक्रमक झालेत आणि यावरून आकांड तांडव करतायत। अशातच पुणे पोर्श कार प्रकरण लावून धरणाऱ्या दंगेकरांनी सुषमा अंधारेंसह अधिकाऱ्यांना जाब विचारलाय, चांगलंच धारेवर धरलंय। नेमकं कसं रंगलं हे नाट्य बघूया, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। 1 लाख रुपये, एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलेर 2 लाख महिना, 2 BHK 1 लाख, राजबहादूर मिल्स, दिमोरा 1 लाख, राजबहादूर मिल्स 1 लाख, राजबहादूर मिल्स, TTF रूफटॉप 5,000। हे आकडे ऐकून तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून सांगते, हे आकडे आहेत हप्त्यांचे। कोणत्या बाबकडून किती हप्ता याची यादी अंधारेंनी वाचून दाखवली। टोनीदा धाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टूल्स 50,000। ती सुद्धा थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या अंधारेंनी हे आकडे वाचले तर तिकडे काँग्रेसच्या दंगेकरांनी पोलिसांना जाब विचारला। आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपाने बांधकामाला दिल्या त्या दाखवायच्या आणि तुम्ही परवानगी दिल्या त्या एका आत्ताच्या आत्ता त्या 1 तासाभरात तुम्ही सगळं कामगार परवानग्या रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, आमची मनपाची एनओसी आणल्याशिवाय पत्राबी टाकता येत नाही। तुम्ही ज्या परवानगी दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या, कलेक्टरने कुठल्या तुम्ही ही सगळी शहानिशा करून आम्हाला काय तुम्हाला वेळ घ्यायचा तो घ्या आणि सगळे परत बार चालू झालेला पाहिजे। आणि जे बार चालू आहे त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय, पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय। जर नाही झालं तर परवापासून मी इथं येऊन बसणारे अंधारे टाईमला प्रचाराला जायचं असेल, पण मी तर 24 तास इथं हलणार। तुम्ही आम्हाला शब्द द्या। इतकंच नाही तर अंधारेंनी आपल्याकडे व्हिडिओचे पुरावे आणि स्टिंग ऑपरेशन्स असल्याचंही सांगितलं। आम्ही रवी भाऊ आणि आम्ही मोहन दादा आम्ही सगळे मिळून एक्साईजच्या श्री राजपूत यांना भेटलो। राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी, तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बार मधून हप्ते किती जातात याची यादी वाचली। याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं। यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू। सन्मान्य मोहनदादा जोशींनी त्यांना वेळ किती ते सांगितलं, ते वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते, तरीही आम्ही त्यांना 48 तासांचा वेळ दिलाय। तर हे सगळे आरोप चुकीचे असल्याचा दावा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलाय। कुठे किती कारवाई झाली हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला। दरवर्षी किंवा यापूर्वीच्या केसेस व्हायच्या त्या केसेसपेक्षा दुप्पट केसेसमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या वर्षी 550 पेक्षा जास्त गुन्हे या अनुदेप्तीधारकावरती करण्यात आलेले आहेत, नोंदवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 17 परवाने सुद्धा निलंबित करण्यात आले। तर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही सारवासारव करत असतानाच काँग्रेसच्या मोहन जोशी यांनी थेट अधिकाऱ्यांना कारवाईसाठी अल्टिमेटम दिला। तुम्ही बेकायदेशीररित्या चालणारे बार पब बंद करणार आहात का नाही, एवढं उत्तर द्या। बेकायदेशीर असेल तर बंदच करणार आम्ही 48 तास। आणि जर ऐका बात आणि तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला स्वतः घेऊन प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि त्यावेळेला जर चालू असेल तर ती जबाबदारी मग तुमची राहील। यंत्रणा कशी असते बघा, ती कशी काम करते समजून घ्या। बड्या बापाच्या बेट्यानं दारूच्या नशेत गाडी चालवली, दोघांचा बळी गेला। मग यंत्रणेला जाग आली आणि अचानक पब आणि बार, तिथले अनधिकृत उद्योग, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेच्या रडारवर आले। काहींवर कारवाई सुद्धा झाली, पण हे सगळं होण्यासाठी दोघांचा जीव जावा लागला। व्यवस्थेवर लोकांनी सोशल मीडियातून ताशेरे उडावे लागले, विरोधकांना आकांड तांडव करावा लागला। तेव्हा कुठेही कारवाई झाली आणि त्यातही आता सिलेक्टिव्हनेसचा आरोप होतोय, बोट चेप्या कारवाईचा आरोप होतोय। अधिकारी आहेत की ठरलेली उत्तरं देत आहेत, बघू करू आम्ही केलं असं सांगून वेळ मारून नेत आहेत। पण हे कुठवर ऐकायचं आणि ऐकलेलं विसरून मुख गिळून बसायचं हा आता प्रश्न आहे। आणि म्हणूनच विरोधक जे प्रश्न व्यवस्थेला विचारतायत त्यावर आता सरकार आणि जनतेने सुद्धा गांभीर्याने उत्तरांची अपेक्षा करायला हवी आहे। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।